तर मवियाच्या ठाणे वचननाम्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबत आनंद दिघेंचा देखील फोटो वापरण्यात आलाय। महाविकास आघाडीकडून ठाण्यासाठी वचननामा जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्या वचननाम्यामध्ये आता आनंद दिघेंचा देखील फोटो जो आहे तो वापरण्यात आला। तर आपल्याला माहिती आहे की ठाण्यामध्ये आनंद दिघे यांचं समीकरण जे आहे ते नेहमी शिंदेंकडून वापरलं जातं, परंतु सध्या शिवसेनेच्या संपूर्ण या वचननाम्यामध्ये आनंद दिघे यांचा देखील फोटो वापरण्यात आलाय। शरद पवारांचा फोटो देखील यामध्ये वापरण्यात आलेला आहे। तर भाजपा म्हणजे ओरिजिनल हिंदुत्व असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। आपल्याला जय श्रीराम म्हणणारेच लोक जे आहेत ते नगरसेवक म्हणून हवे असं देखील नितेश राणेंनी म्हटलंय। नाशिकमध्ये आज नितेश राणेंनी सभा घेतली। हिंदूंची जनसंख्या कशी कमी होईल आणि बाकी सगळ्या हिरव्या सापांची लोकसंख्या कशी वाढेल हा त्यांचा एक कलवी कार्यक्रम आहे। आपली लढाई ज्यांच्या बरोबर आहे त्यांच्या आणि आपल्यामध्ये फरक आपण जनतेला सांगितला पाहिजे की आम्ही ओरिजिनल आहे, चायनीज मॉडेल नाही। आपल्याला जय श्रीराम म्हणणारेच लोक तिथे नगरसेवक म्हणून पाहिजे। ते तुम्हाला सरतन से जुदावाले पाहिजे का सरतन से जुदावाले? प्रणिती शिंदे भाजपासाठी काम करतात असं सुजात आंबेडकरांनी म्हटलं। या निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपात जाणार होत्या असं देखील सुजात आंबेडकरांनी म्हटलं। प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील, सुजात आंबेडकरांनी हा मोठा दावा केलाय। तर माझ्या रक्तात काँग्रेसनं सांगितलं पक्ष सोडून जा तरी जाणार नाही, प्रणिती शिंदेंनी सुजात आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलंय। समोरात रिंगणात कोण आहे? भाजप। आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस नाही, दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे। कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या, पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्वाच्या निवडणुका येत आहेत, तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। आता कोणीतरी काल म्हणत होतं आता मित्रपक्षांनी तरी भान ठेवावा, ही लढाई आपली सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे, नाहीतर शत्रू विरोधक आपला फायदा करून घेतील। आणि म्हणून हात जोडून विनंती करते, मी वारंवार सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे। काँग्रेसने जरी सांगितलं सोडून जा तरी मी जाऊ शकत नाही। माझ्या रक्तात माझा जीव आणि प्राण मी या संविधानासाठी आणि देशाला द्यायला तयार आहे। हे तर लोकांचं प्रेम। काल अकोल्यातील सभेमध्ये झालेल्या गोंधळावरती एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींनी प्रतिक्रिया दिली आहे। आयोजक आणि ओवैसी यांच्या बेजबाबदारपणामुळे सभेमध्ये गोंधळ उडालेला होता। पोलिसांनी अनियंत्रित गर्दीवरती लाठीचार्जही केल्याची माहिती मिळते। नहीं बोलिए तो सर, कुछ नहीं है जी, मोहब्बत है पब्लिक की। नहीं बोलिए तो सर, कुछ नहीं है जी, मोहब्बत है पब्लिक की। तर अमित साठम अनपेड ट्रोलर आहेत। अमित ठाकरेंनी हा निशाणा साधलाय। 2 महिने काय बोलायचे हे अमित साठमांना सांगितलं गेलंय असं देखील अमित ठाकरेंनी म्हटलंय। 2 भावांवर बोलल्याशिवाय साठमांना टीआरपी मिळत नाही अशी टीका देखील अमित ठाकरेंनी केली। ठाकरे बंधूंवरील टीकेवरून अमित ठाकरेंनी अमित साठमांवरती निशाणा साधला। तो माणूस बसवलेला आहे, त्याला सांगितलं गेलंय की 2 महिने काय बोलायचं आणि काय बोलून आपला पक्ष चर्चेत ठेवायचा, आणि 2 भावांवर बोलल्याशिवाय त्यांना टीआरपी नाही। त्याच्यामुळे जसे त्यांचे पेड ट्रोलर्स आहेत तसं हा माणूस अनपेड ट्रोलर आहे बिचारा। तर मनसेचे माजी नगरसेवक आणि कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे संतोष धुरी भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे। संतोष धुरींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती मनसेला हा मोठा धक्का जो आहे तो समजला जातो। तर मनसेचे नेते संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। नितेश राणे देखील या भेटीमध्ये पाहायला मिळत आहेत। मनसेचे नेते संतोष धुरी हे वॉर्ड क्रमांक 194 मधून इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याच्या देखील चर्चा ज्या आहेत त्या झडलेल्या होत्या। तर अविनाश जाधवांनी आरोप करण्याआधी अभ्यास करावा असं दीपेश म्हात्रेंनी म्हटलंय। मनसेच्या आरोपांवरती बिनविरोध निवड झालेले भाजपा उमेदवार दीपेश म्हात्रेंचा हा पलटवार पाहिला। माघार घेणाऱ्यांच्या घरावर मोर्चे काढा आणि त्यांना जाब विचारा असं देखील म्हटलेलं आहे। दीपेश म्हात्रेंचा अविनाश जाधवांना हा सल्ला पाहिला। नोटा 2013ला जो पर्याय
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लागू केला गेला, तो काही उमेदवार नसतो. त्यांचे उमेदवार जे पळून गेलेत आणि पक्षाची जी त्यांची पिछेहाट झाली आहे ते कुठेतरी लपवण्यासाठी, ते कुठेतरी झाकण्यासाठी मोर्चे, निवडणूक आयोग किंवा दुसऱ्या कोणावरती मोर्चे काढण्याच्या आधी त्यांचे उमेदवार जे पळून गेले त्यांच्या घरावर मोर्चे काढावे, त्यांच्या घरावर जावं आणि त्यांना सांगावं तुम्ही माघार का घेतली. तर डोक्यात घोळी घालून 45 वर्षाच्या व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरातील धक्कादायक घटना पाहायला मिळते. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. पोलिसांकडून सध्या तपास सुरू असल्याची माहिती मिळते.